त्याच्यामध्ये नवग्रह देवता आहेत, महाराज च्या मूर्त्या आहेत. शिवाय या मूर्तीची म्हणजे द्वारकाधीशच्या मूर्तीची विशेषता अशी आहे की आपण जिथे कृष्ण मंदिर म्हणून जातो तिथे कृष्ण आपल्याला उभाच दिसतो, म्हणजे बासरी घेऊन उभा आहे. क्वचितच कुठेतरी कदंबाच्या झाडावर बसलेला वगैरे चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण हा द्वारकाधीश ह्याला मी सिंहासनावर बसलेला मला बघायचा होता. तर आपण वासुदेव कामत सरांना ओळखत असतील, त्यांना पद्मश्री अवॉर्ड पण भेटलेला आहे. त्यांना मी वर्णन केलं की मला माझा कृष्ण, माझा द्वारकाधीश असा पाहिजे जो सिंहासनावर बसलेला आहे एका राजाच्या स्वरूपात. म्हणून ही संपूर्ण भारतात नव्हे तर जगात, कारण ही वर्णन करून स्केच बनवला गेला आहे ह्या मूर्तीचा आणि नंतर ती तयार झालेली आहे. ही ह्या मूर्तीची विशेषता आहे. जेवढे पण भक्त येतात ती मूर्ती बघून एवढे प्रसन्न होतात. जसं तुम्ही सांगितलं की वातावरण अतिशय सुंदर आहे, वातावरणाबरोबर त्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांना इतकं बरं वाटते की अनेक लोकांच्या, म्हणजे मी जाता येता बघते त्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता बघते, मला इतकं बरं वाटते की खरोखर आपण काहीतरी जीवनामध्ये कार्य असं केलं आहे की जेणेकरून लोकांच्या चेहऱ्यावर आपण ही शांती, प्रसन्नता बघू शकतो. वा वा, नक्कीच. आणि धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला. आणि तुम्ही सुद्धा नक्की या सुंदर ठिकाणी भेट द्या. मी तर आता दरवर्षी येईन, मध्ये कधी कार्यक्रम असला तरी येणं होणारच आहे माझं. हो, त्यांना मी घेऊन नक्की येईन. आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पुढच्या सगळ्या वाटचालीच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.